झालेलं आहे विथ व्ह्यू. चला आता आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही निघणार आमच्या घरी वापसीच्या जर्नीला. फायनली आता आमची जर्नी एंड झालेली आहे, तर आता आम्ही वापस चाललो निघालो आहे घरी जायला. तर चला आता जायची जर्नीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तो लेट्स गो. बाय बाय कसोल. आता आम्ही थांबलो लंच ब्रेकसाठी. जाता जाता बघूया कसं आहे फूड क्वालिटी. चलो हॉटेल राजा दादा. बघा इथं मोस्टली सेलिब्रिटी आणि पूर्ण मंडीमध्ये व्हेज फूड चिकन बिर्याणी आहे कसे पार्टी झालं नाही पण बघतो. फायनली फूडला सुरुवात. राजा जे हॉटेल आहे, राजा नाव त्यांच्याच नावांचं, त्यांच्याच हॉटेलच्या मागे त्यांचा हा घर. म्हणजे बघा हॉटेलवाल्यांची संपत्ती भरपूर आहे मला सोडून. मोस्टली सेलिब्रिटी इथं राहतात, कारण की इथं मोस्टली नॉनव्हेज हॉटेलचं ऑप्शन कमीच आहे, म्हणून मोस्टली पब्लिक इथे जरी इथं टेस्ट भरपूर सांगते आणि जे आम्हाला पण आवडलं. या तुम्ही पण व्हिजिट करा. त्यांना अवॉर्ड भेटलेले आहेत. आणि इथं मस्त सिटिंग एरिया बनवलेला आहे आणि विथ व्हॅली व्ह्यू. हे ते हॉटेल ओनरचं घर आहे समोर आहे. आणि इथून बघा मस्त ते नदी आहे, गार्डन केलं आहे बघा एकदम हायवे टच. क्वालिटी एकदम नाईस होती आणि भरपूर आम्हाला सर्वांना आवडला. तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम विजिट करा. तर आता नाईट झालेली गाईस, तर आता आम्ही नाईट स्टे करू, मग उद्या उज्जैनच्या प्रवासाला पुढे निघू. फायनली आमचा आता ब्रेकफास्ट झालेला आहे. सुरुवात आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघू आमच्या नेक्स्ट जर्नीला उज्जैनला. आता आमचा ट्रॅव्हलिंग भरपूर असणार आहे, तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मग आमचा प्रवास सुरू. विथ ब्रेकफास्ट. तुला फायनली आता मी निघालो उज्जैनला जायला. बघूया आता नेक्स्ट आमचं ट्रॅव्हलिंग स्टार्ट झालेलं आहे. 10 आवर्सचा ट्रॅव्हलिंग आवड असेल. बघूया. ट्रॅव्हलिंग नंतर कार वॉश झाल्यावर भरपूर डर्टी झाले होते, त्यामुळे आता वॉश करून आम्ही निघूया नेक्स्ट प्रवास. चला आता फ्यूल फिलअप करून घेऊ आणि
नेक्स्ट फुलफिल करून नेक्स्ट सी यू. आता राजस्थान बदवारीला आम्ही थांबलेलो आहे. पेट्रोल फिलअप झालेलं आहे. तर आम्ही पण जरा पोटाचा फिलअप करून घेतो कारण की भूक लागलेली आहे भरपूर. तर आम्हाला भेटलेला आहे स्टारबक्स आणि पुढे आहे KFC कॉस्टा. आणि बेस्ट पार्ट इथं EV कारसाठी चार्जिंग स्टेशन पण आहे बघ. तर इथं आल्यानंतर रिटर्निंगच्या टायमिंगला हा बेस्ट स्पॉट आहे. तर आपली पेटपूजा पण होते आणि वॉटर फिलअप पण होते. तर ते पण करून घ्या. स्टारबक्स अँड फूड कोर्ट. फायनली प्रेशर चेक करायला फायनली थांबलेलं आहे थोडा प्री ब्रेकसाठी. नाश्ता ब्रेकसाठी आता आम्ही इथं थांबलेलो आहे. मसाला चॉक इव्हनिंग वाइब्स पार्किंग फास्ट आपल्यावर असता. छान आहे रेस्टॉरंट आणि मागे मस्त गार्डनिंग केलेली आहे. वाव असं पूल बनवलं आहे आणि इथं मस्त गार्डनिंग. तोंड बघा, एक्सप्रेशन बघा, तोंडात पाणी सुद्धा. कसं सँडी हवंच टेस्ट विथ आवाज विथ 17 नंबर आवाज कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक छान पान फ्लेवरमध्ये आहे. माझा चाय पियाचा मूड होता, कॉफी पियाचा मूड होता, बट हे दिल्यानंतर इच्छाच नाही झाली. मस्त यांचं असं छान असा नाईट व्ह्यू. मस्त वाटला मला नाश्ता त्यांचं टेस्ट वाईज पण मस्त होतं. मस्त आणि फ्लो करून ठेवलं गार्डन डायनिंगला. चलो तर डिनरला स्टार्ट झालेली आहे. डिनर करून आता आम्ही जाणार हॉटेलवर आणि मग उद्या दर्शनाला उज्जैनला पोचलेलो आहे. फायनली मॉर्निंग झालेली आहे. आता बघू आम्ही रेडी झालेलो आहे दर्शनालासाठी. दर्शनाकडे आम्ही निघणार आहे. राजा दादा बघा रूम
मस्त छान अशी यहाँ पे कौवा पॉटी कर दिया कावल्याने पॉटी केली ए छोटू जल्दी है भागा किधर इधर आ छोटू जल्दी है छोटू बच्चों ने बदला गया भारी ना तो आखिर फोन पाहिजे कलर मला टोपी ओरिजिनलच नाही हे चुकायचं हे मंडल बिल बघ ए छोटू ऐसा कैसा करते रे तू मंडल माझ्यावर नाही आता मंडल चटल होईल नाही अंडीच्या आईचं तर सगळं पिशवी चिपकल नाही अरे कोणतरी घोकलेला बरोबर नाही कोणतरी घोकलेला त्याला माहिती आठवण नाही हे पॅन्टचं काय वाईफ दुधाने स्नान केलेले आहे आया कोणतरी पुण्याला नशीब बोला नाही गेले पहिले सापडली जाता काय शेतकरी वाईट काय ना मी भाऊ जेव्हा सोडून गेला तर तो तिकडं 3 किलोमीटर नवीन टी शर्ट अरे पण आम्ही विचार करतो रिक्षा मी यायचं असलो तर अंकुश बिंकुश छाप कपडे तिथे काढली ऐंशी डायरेक्ट हात करतो ना काही पण आईला नाही तर मुद्दाम गेला तर जलम प्रवाह पावितस्थले कलेवलं व्यलम्बितां भुजङ्गमङ्गमालिकाभवड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव 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 जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचल आता आमचं झालेलं आहे जय भोलेनाथ जय भोलेनाथ जय महाकाल दर्शनासाठी इथलं जरा ते दर्शन जे आहे ते फास्ट होतात एकदम पब्लिक असते सर्व आता VIP लाईनसाठी इथं थांबणार आणि आता पास काढणार आणि मग पुढे दर्शनाला सुरू आणि इथं गणपती मंदिर दर्शन मोबाईल घ्यायला परमिशन नाही आम्ही इथं आता एंट्री करतो आल्यावर आता आमचं दर्शन झालेलं आहे आता मी निघालो आहे चांगलंच दर्शन झालं म्हणजे जवळजवळ 10 मिनटामध्ये मी आतमध्ये गेलो आणि बाहेर 5 मिनटामध्ये निघालो तर इथं आल्यावर ते 250वालं जे एंट्री पास आहे तेच काढा तुम्ही तर ते सोयीस्कर पडेल तर लाईन भरपूर इथे असते तर चला आता आपण निघतो घरच्या प्रवासाला तर त्याला भेटूया बाकी ब्लॉग्स मी तुम्हाला बनवतो आणि पाठवतो चला भेटूया बघा एवढे स्पॉट इथं आहेत सध्या मी आता फक्त उज्जैनचे दर्शन घेतल्याने निघालो बाकी नेक्स्ट टाइम चौकमध्ये
कसे वाटले दर्शन कसे झाले? खूप छान दर्शन झालं. महाकालला दर्शन करून खूप एनर्जेटिक वाटलं. एकदम मस्त एकदम फुल एनर्जेटिक झालं. आमची पिकनिक मध्ये एकदम सक्सेस झालेली आहे. आता सर्व आम्ही आता निघू आम्ही घरीच परत प्रवासाला. चला आता आमची इथं राईड आलेली आहे, टमटम राईड. चला आम्ही आता बसलो. इथनं पार्किंगच्या इथनं थोडंसं चालायला लागल्याचं मला आता आम्हाला EV राईड करायला लागेल. हे आपल्याला गेटजवळ सोडेल, मग तिथं जाऊन आम्ही VIP दर्शनाची कार्ड देणार. एंट्री होणार. अजून कोण आहे? देवा जटाटवी गलज्जलं प्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गमालिका निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव 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 जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि गगज्ज्वलल्ललाटमट्टपावके किशोरचन्द्र राज्य मस्त भेटलेलं जटाटवी गलज्जलं प्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गमालिका निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव 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 जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान कांड झालेला आहे पंक्चरचा. जेवणाला थांबलो आणि असं झालं. जेव्हा गाडी पार्क करत होतो तेव्हा गाडी पंक्चर. चला आता पंक्चरसाठी लागूया. हॉस्पिटॅलिटीची जर्नी आमची एंड झाली, बट पंक्चर झाला नाही. बट एंडला जेव्हा आम्ही आता घरी पोचतोय तेव्हा आमचं आता इथं पंक्चर झालेलं आहे. चला आता बघूया कसं बॅड लक बघा. आणि गुड लक हे आहे की बरं झालं तिकडे नाही झालं, कारण की तिथे झालं असतं तर भरपूर आम्हाला प्रॉब्लेम झालं असतं. आणि इथं झालं तर नशीब, इथं पॉसिबल आहे सर्व. अरे
व्हेरी गुड. हा गावकरी धाबा मस्त, यांची फूड अँड सर्विस मस्त आम्हाला छान वाटली आणि फूड क्वालिटी चांगलीच होती आणि सर्विस पण छान होती. आणि हे इथे जे मामा आहेत त्यांची एकदम सर्विस आम्हाला आवडली, कारण की त्यांनी मस्त अटेंड केली. हे ते मामा आहेत. थँक्यू मामा, चांगली झाली सर्विस तुमची, एकदम बेस्ट सर्विस. परत विजिट करू आम्ही कधी. फायनली आम्ही आता कसारा घाट डाऊन केलेला आहे आणि इथं भरपूर फॉग आहे. हो बघा, फुल फॉग आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी. आमचा पिकनिकचा पॅकअप झालेला आहे. तर चला भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग्समध्ये. सो बाय, गुड नाईट, सी यू. बाय बाय.